माय बाई हे दुकानी उघड आहे बाई आज या दादाचे की 10 रुपये किती दिवसाचे आहे माय इकडे दोन्ही टाकतो आता बरं झालं उघड आहे काय हो दादा एवढ्या दिवसापासून दुकान बंद होतं मला हे 10 रुपये द्यायचे होते ना 8 दिवसापासून घेतले होते मी तुमच्या जवळून हे घ्या नाही घेतलं माझ्यापासून काहीच दादा त्या दिवशी नाही काय मी 70 रुपयाचं सामान नेलं होतं तुमच्या जवळून आणि तुम्ही मला 40 रुपये वापस केले होते तर मग 10 रुपये जास्त आले होते ना मला पतीची गोष्ट होती बाई नाही दिले असते तर कुठं चालले असते पैसे मला गमून नव्हतं राहिलं बाबा तुमचे 10 रुपये होते तर हे घ्या तुमचे 10 रुपये बरं बापा येतो मी काय हे बाई गड्या 8 दिवसापासून चक्रा मारून आली पैसे द्याले एका जणानं मला 10,000 रुपये दिले होते तर मी त्याला अजून दिले नाही गड्या मी पण वापस करतो काकू म्हणजे तुमचे पैसे घ्या घेतले होते ना मी ते पैसे घेऊन बापा 1 वर्षापासून तुम्ही आता पैसे देऊन राहिले आणि मी किती वेळा मागायला आली तर देऊन नव्हते राहिले भाऊ तुम्ही म्हणत होते की नाही आहे माझ्याजवळ आता असा कोणता दिवस निघाला तुम्हाला काकू हे पैसे तुमचे होते हे तुम्हाला भेटलेच पाहिजे आणि माझीच नियत बदलली होती की तुम्हाला पैसे नाही द्यायचे होते म्हणून काय असते काकू माहिती आहे काय आता माझे डोळे उघडले वरचा असते पाहणारा बरं येतो मग काकू मी काय चुकी झाली असेल तर मला क्षमा करावी बाई ह्या माणसानं 10,000 रुपये आता 1 वर्षापासून आणून दिले आणि पहिले तर म्हणत होता की नाही दिले म्हणून किती बेमान झाला होता हा माणूस किती वाद केला पण आता असं काय झालं असं खरंच गड्या आपण लोकांसोबत कितीही बेमानी केली ना तर वरचा पाहणारा असतो मी पण एका माणसासोबत बेमानी केली होती मी शेतीचा व्यवहार केला होता त्यावेळेस त्याला 50,000 रुपये कमी दिले होते नाही आता माझी परिस्थिती पण चांगली आहे माझे मुलं पण नोकरीवर लागले माझ्याजवळ पैसा पण आहे नाही मी पण आता त्या माणसाचे पैसे वापस करतो 50,000 रुपये आणि त्याचं व्याज पण देऊन टाकतो ताई बाई अवधूत मोड इथंच राहतात ना हो बाई पण तुम्ही कोण बाई त्यांच्याकडून मी की नाही शेती घेतली होती तर शेतीचे 50,000 रुपये राहिले होते तर मी आजपर्यंत दिलेच नाही तर ते द्यायला आली बाई हो बाई त्यानं स्वस्त्यात माय एवढी मोठी शेती इकली बाई पाय माय हाल काय करून ठेवले वर तर चालला गेला बिचारे आणि मला सांगितली नाही माय एवढं मोठं वावर विकलं तर आता मी या पदाले लोकांच्या घरी धुणं भांडे करतो ताई मीच घेतली होती त्यांच्याकडून शेती पण मी की नाही त्यांना 50,000 रुपये दिले नाही तर ते द्यायला आली होती मी आता जागाला का बाई तुम्हाला एवढ्या दिवसाचा त्यानं शेती विकली तुम्हाला तर तुम्ही मला सांगितली नाही का त्याची बायको हाय लेकरं हाय आणि तुम्ही चुपचाप मध्ये त्याच्या जोडून शेती घेऊन घेतली कमी पैशात तुम्ही शेती घेतली काय माणूस बिचारा दारू पेत जाय आणि दारूत तुम्ही फसवलं त्याले बाई ते शेती मी स्वस्तात तर घेतली मलाही स्वस्तात गिराईक मिळाला तर घेऊन घेतली बाई मी पण आता ती शेती की नाही धरणात चालली त्याचे मला भरपूर पैसा मिळणार आहे पण बाई तुम्ही आता आल्या त्या माणसाला जाऊन तर 4-5 वर्ष झाले बाई माय बाई खरंच का बाई मला माहित नव्हतं बाई तुमची परिस्थिती तर खूपच बेकार आहे बाई मी त्यांच्याकडून 50,000 घेतले होते पण मी व्याजासहित 1,00,000 रुपये आणले याच्यात आणि माझे धरणाचे पैसे पण मिळणार आहेत ना मी त्यात पण तुमचा हिस्सा देईन माय बाई तुम्ही खरंच देवासारखे आल्या बाई एवढे मोठे पैसे तुम्ही मला वापस करून राहिले तेही तो माणूस गेल्यानंतर तुम्ही मला पैसे द्या तर बाई दलिंद्री तरी चालली जाईन बाई पा बरं हे घर कसं झालं माय पण बाई मी तर तुम्हाला मागायला आली नव्हती आणि ते शेती विकली तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही नाही म्हटलं आणि तुम्ही एवढे मोठे पैसे काढून देऊन राहिला बाई मला बाई कोणाला माहित नसलं तर काही होत नाही पण कधीही वरचा पाहणारा असतो त्यांनी जरी दारूच्या नशेत शेती विकली आणि मलाही स्वस्तात भेटली तर मीही घेऊन घेतली मलाही लालूच आली होती बाई पण आता माझे डोळे उघडले आणि माझ्याजवळ भरपूर पैसा पण आला हे घ्या तुमचे 1,00,000 रुपये आणि मी धरणाचे पैसे येतील ना तेव्हा त्याच्यात पण तुमचा अर्धा हिस्सा देईन
द्या बाई. धन्यवाद हो बाई, लय उपकार होतील तुमचे. आता मी एवढ्या पैशात माझे घर तरी चांगलं करीन. बाई येतो मी.